लाडकी बहीण योजनामध्ये काही निकष वगैरे लागणार नाही, असं काही नाही आहे. कुठलेही निकष लागणार नाहीत. या संदर्भातली भूमिका जी आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत, कुठंतरी मिसकोट केलं जात आहे. आणि आज जी ही योजना गेल्या 5-6 महिन्यापासून आम्ही राबवत आहोत, चांगल्या पद्धतीने ही योजना राबवली जाते आणि राज्यातील 2,35,00,000पेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ मिळतोय. परंतु ज्यांच्याकडे गाडी आहेत, ज्यांच्याकडे फ्रीज आहेत, टीव्ही आहेत, अशा महिलांना या संपूर्ण योजनेचा लाभ होणार नाही अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित होतात आहेत. तथ्य तर तुम्ही म्हणत नाहीयेत, परंतु यदा कदाचित पुढच्या भविष्य काळात अशा पद्धतीचा विचार जो आहे तो राज्य सरकार करणार. भविष्यात काय होईल याचा वेग तर मी घेऊ शकत नाही. आपण कागदपत्रांवर आणि GR आणि शासन निर्णयांवर विश्वास ठेवला पाहिजे. अशा पद्धतीचा कुठंही लेखी आदेश, शासन निर्णय, कुठं सर्क्युलर आलेला आहे का? नाही. तर अशा पद्धतीनं विनाकारण महिलांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय, याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. परंतु आलेल्या ज्या बातम्या वृत्तपत्रात प्रसारित होतात त्या संदर्भात खुलासा वगैरे काही होणार आहे की नाही? कारण की सामान्य नागरिकांमध्ये, महिलांमध्ये या संदर्भातलं संभ्रमाचं वातावरण. आता तुम्ही आहे ना, तुमच्या माध्यमातूनच मी खुलासा केलेला आहे. आणि कुठे ना कुठेतरी एक अनौपचारिक जी काही संवाद पत्रकारांसोबत झालेला होता, त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा कधीही कुठं विषय झालेला नव्हता, पण मिसकोट करण्यात आलेला आहे. खरं तर एक जबाबदार वर्तमानपत्र आहे आणि अशा पद्धतीनं मिसकोट करणं हे चुकीचं आहे. लोकांमध्ये त्याचा वेगळ्या पद्धतीचा संदेश जात असतो. आणि मी म्हटल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संदर्भामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलेली आहे. कुठलाही आमदार, आज मी आमदार म्हणून आहे किंवा माझ्या व्यतिरिक्त इतर जे आमदार असतील, कोणालाही सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठल्या शासकीय योजनेमध्ये कशा पद्धतीनं काय होणार हा बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये. तो राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना. अशा संदर्भातला नियमही नाहीये. आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात. आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशनमध्ये सुद्धा आम्ही शेवटचं DBT 9 ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला 2,34,00,000 महिलांना आम्ही DBT केलेलं होतं. म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे. मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की जे बजेट सेशन होईल, पुढचं बजेट सेशन होईल, त्यामध्ये जे 2100चा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे, त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल. आत्ता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे, त्या पद्धतीनं त्यांना मिळत राहील. विरोधक आता पुन्हा एकदा आक्रमक होताना बघायला मिळतात, टीका टिप्पणी करताना बघतायत की आता निवडणुका झाल्यात, आता या संदर्भात अनेक खरं तर नियम जे आहेत ते लागू करण्यात येतील अशा संदर्भातले आरोपही होतात. एक तर विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली. ज्या वेळेला 28 जून रोजी ही योजना जाहीर झाली त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर टीका करण्यात आली. स्वतः त्या योजनेवर टीका केली की 1500 दिल्यावर मग राज्याचं काय होणार, राज्य खपाट्याला जाईल, आर्थिक व्यवस्था बिघडेल. आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये निवडणुकीला ते 3,000 महिलांना देणार दर महिन्याला, अशा पद्धतीची खोटी घोषणा करण्यात आली. महिलांनी, लाडक्या बहिणींनी 3 लाडक्या भावांना साथ दिली आणि जे त्यांच्यासाठी योग्य पद्धतीचे निर्णय किंवा लोकउपयोगी योजना राबवलेल्या आहेत त्यांच्या पाठीशी ते उभे राहिल्या. त्यामुळे आता विरोधक काय बोलतात याला फारसं काही महत्त्व राहिलेलं नाही, आमच्यामध्येही राहिलेलं नाही आणि लाडक्या बहिणींमध्येही राहिलेलं नाही. थँक्यू.